नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण इयत्ता 4थी मधील व्यवसायमाला आपल्या सभोवतालचे जग भाग 2 मधील या ठिकाणी दुसरा धडा संतांची कामगिरी यामधील सर्व प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर या अगोदर आपण पहिल्या धड्याची प्रश्न उत्तरे पाहिली आहेत, ती देखील तुम्ही पाहू शकता. ओके, चला वेळ न घालवता आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय पुढील विधाने पूर्ण करा. पहिली रिकामी जागा, संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्या ठिकाणी हे विठ्ठलाचे हे उत्तर आहे. ओके. 2. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. याचं उत्तर आळंदी असेल. ओके. 3. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. याचं उत्तर असेल इंद्रायणी. 4. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. यात असणार आहे हनुमानांची. 5. संत नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. याचं उत्तर असणार आहे भागवत. ओके, हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपला संपलेला आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न दुसरा, अ गट व ब गट यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या. या ठिकाणी अ गट दिलेला आहे, या ठिकाणी ब गट दिलेला आहे आणि हे उत्तरे या ठिकाणी. तर बघा, चक्रधर स्वामी तर यांनी लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिलाय. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा आणि समर्थ रामदास यांनी दासबोध. तर या ठिकाणी या ज्या जोड्या आहेत यांची उत्तरे आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न तिसरा, कोण ते लिहा. पहा, 1. जिवंतपणी समाधी घेणारे संत, तर ते आहेत संत ज्ञानेश्वर. वाळवंटात पोरक्या मुलाला उचलून कडेवर घेणारे संत, संत नामदेव. शिवराय ज्यांच्या कीर्तनाला जात असत ते आहेत संत तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करणारे समर्थ रामदास. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, प्रश्न 4. अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा. 1. श्री चक्रधर स्वामी मूळ कोणत्या राज्यातील राजपुत्र होते? तर याचं उत्तर असणार आहे गुजरात. ओके. 2. महानुभाव पंथाची स्थापना यांनी केली. तर याचं उत्तर असणार आहे चक्रधर स्वामी. 3. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात कोणत्या संतांची काही पदे समाविष्ट केलेली आहेत? तर याचं उत्तर असणार आहे नामदेव. ओके. 4. पुढील स्त्री संतांपैकी कोण महाराष्ट्रातील संत नाहीत? त्याचं उत्तर असणार आहे संत मीराबाई. तर हा प्रश्न तुम्हाला की संत मीराबाई कोणत्या राज्यातील संत आहेत, सर्वांनी कमेंट करायचं, मी सर्वांचं उत्तर पाहिजे. ओके, चला प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी दिले, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहायचं आहे. पहिला, श्री चक्रधर स्वामी हे मूळ पंजाब मधील राजपुत्र होते. तर हे चूक आहे. 2. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना संन्याशाची मुले म्हणून कर्मठ लोकांनी नावे ठेवली. हे विधान बरोबर आहे. 3. दुःखी झालेल्या ज्ञानेश्वरांना जनाबाईंनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे म्हणून उपदेश केला. हे विधान अगदी बरोबर आहे. 4. संत तुकाराम आणि संत एकनाथ हे शिवरायांच्या काळात होऊन गेलेले संत होते. हे विधान जे आहे बरोबर आहे. ओके, इथं बरोबर करायचं. चला पुढील प्रश्न पहा, 6 नंबरचा प्रश्न. पुढील
प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष व जातीभेद मान्य नव्हते. ओके. 2 नंबरचा प्रश्न, संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? त्याचं उत्तर आहे, संत नामदेवांनी लोकांच्या मनात भक्तीचा निर्धार निर्माण केला. 3. संत एकनाथांनी कोणत्या प्रकारची काव्यरचना केली? त्याचं उत्तर असणार आहे, संत एकनाथांनी अभंग, ओव्या व भारुडे यांची रचना केली. 4. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? तर लक्षात घ्या, संत एकनाथांनी लोकांना प्राणी मात्रावर दया करा, उच्च नीच भेद भाव मानू नका असा उपदेश केला. सर्वात शेवटचा प्रश्न 5. समर्थ रामदासांनी कोणता उपदेश दिला? तर समर्थ रामदासांनी संघटित व्हा, अन्यायाविरुद्ध लढा असा संदेश दिला. ओके. प्रश्न क्रमांक 7. तर 7 मध्ये पाहूया, पुढील विधानांची प्रत्येकी 2-3 वाक्यात कारणे लिहायची. 1. श्री चक्रधर स्वामींना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्याचं कारण आहे की त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला, जातीभेद मानला नाही, त्यामुळे चक्रधर स्वामींना अनेक अनुयायी मिळाले. ओके. चला. 2. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना लोकांनी वाळीत टाकले. का टाकले? कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, त्यामुळे कर्मठ लोकांनी त्यांना संन्यासाची मुले म्हणून वाळीत टाकले. ओके. चला, जर तुमची उत्तरं लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तरं लिहू शकता. चला. प्रश्न 3. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. याचं कारण त्या काळी धार्मिक ग्रंथ प्रामुख्याने संस्कृतमध्ये असल्याने सामान्य लोकांना ते समजत नव्हते. सर्व सामान्य लोकांना अर्थ समजावा म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीत लिहिला. ओके. चला, प्रश्न क्रमांक 8 पाहूया. पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2-3 वाक्यात उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत. तर पहा, 8वा प्रश्न आहे, त्यामधील पहिला, संतांनी लोकांना कोणती शिकवण दिली? तर त्याचं उत्तर आहे, संतांनी लोकांना दया, अहिंसा, समभाव, सेवा आणि भक्ती यांची शिकवण दिली. सर्व माणसे समान आहेत असा संदेश दिला. चला, प्रश्न 2 पाहूया. त्यामध्ये संत नामदेवांनी पंजाबात कोणते कार्य केले? हा, संत नामदेवांनी पंजाब मानवधर्म, समता आणि भक्तीचा प्रसार केला. त्यांच्या काही हिंदी पदांचा समावेश गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहे. ओके. 3 नंबरचा त्यामधील प्रश्न पाहता, यामध्ये विचारले की संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? तर पहा, लोकांच्या अपमानास कंटाळून संत ज्ञानेश्वर दुःखी झाले होते, त्यामुळे ते झोपडीचे दार बंद करून बसले. चला, 4 नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये तर पहा, संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? तर संत तुकारामांनी दया, क्षमा, शांती व भक्तीचा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला. चला, पुढील प्रश्नाकडे. त्यामधील 5, समर्थ रामदासांनी लोकांना कोणता उपदेश केला? समर्थ रामदासांनी लोकांना सुसंस्कार
बलोपासना आणि संघटित राहण्याचा उपदेश केला. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणाही दिली. 6 नंबरचा प्रश्न पाहूया. संतांच्या कामाचे परिणाम लिहा. आता संतांच्या कार्यामुळे समाजात समता, बंधुभाव व मानवता वाढली. जातीभेद कमी होऊन लोकांमध्ये भक्ती, दया आणि सेवा यांचे महत्त्व रुजले. ओके, तुमचं जर लिहिणं होत नसेल तर तुम्ही व्हिडिओ थांबवून प्रश्न उत्तर लिहून घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 9वा. प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात माहिती लिहायची. 1. संत नामदेव. तर पहा, संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांनी महाराष्ट्र व पंजाबमध्ये भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या काही पदांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहे. तर हे झालं संत नामदेवाचं. आता संत एकनाथ यांची माहिती पाहूया. संत एकनाथ यांचा जन्म पैठण येथे झाला. त्यांनी अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. त्यांनी भेदभाव न करण्याचा व सर्वांवर दया करण्याचा उपदेश दिला. आता पाहूया 3 नंबर. समर्थ रामदास. पहा, समर्थ रामदास यांचा जन्म जांब येथे झाला. त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. त्यांनी बलोपासना, संघटन व अन्यायाविरुद्ध लढण्याचा संदेश दिला. पहा, अशा पद्धतीने आपण आज इयत्ता 4थी मधील शिवछत्रपती आपल्या सभोवतालचे जग भाग 2 व्यवसायमाला यामधील दुसरा धडा संतांची कामगिरी यामधील सर्व प्रश्न उत्तरे पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.